अमरावतीत काल झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आमदार बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आमदार कडू यांनी आंदोलन स्थगित केलं। पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 100 ठिकाणी सभा घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आंदोलनाचा फियास्को झाला। पक्षविविध आंदोलनात आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाला नेहमी डावलत असल्याचा आरोप करीत अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू असतानाच स्थानिक नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले। नगरपालिका निवडणुकीत चिपळूणमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी रत्नागिरीत आज केली। चंद्रपूर जिल्ह्यातील विहीरगाव येथे आज पहाटे एक मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारपूर काझीपेठ सेक्शन दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। त्यात जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। अप अँड डाऊन असे दोन्ही मार्ग यामुळे बंद झालेत। डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून उद्या सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।